राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती या ठिकाणी निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि राज्य उत्पादन शुल्क मध्ये जे पद असणार आहे, जवान राज्य उत्पादन शुल्कचं असणार आहे, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्कचं असणार आहे, चपराशीचं पद असणार आहे, त्याचबरोबर लघुलेखकचे सुद्धा यामध्ये पद राहते। तर यामध्ये 10वी पासच लागते, एक लक्षात ठेवा। मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे आणि पेपरमध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर 45% प्लस विद्यार्थी त्यांना पेपरमध्ये पास करते, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस आहे। आता नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड या ठिकाणी झाला, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी, भरपूर विद्यार्थ्यांचं फिजिकल त्यामध्ये बसलं नाही आहे। तर आपल्याला खचून जायचं नाही, आपली जी तयारी आपल्याला बंद करायची आहे। कारण की पहा, राज्य उत्पादन शुल्कची जी भरती निघत आहे यामध्ये सुद्धा सेम पोलीस भरती सारखीच प्रक्रिया, यामध्ये सुद्धा गोळाफेक आहे, 100 मीटर आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि अभ्यासक्रम सुद्धा तोच आहे, फक्त एखाद्या विषयाचा या ठिकाणी अदलाबदल आहे। तर सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। वयोमर्यादा काय, फी किती आहे, निवड प्रक्रिया काय, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आणि राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, राज्य उत्पादन शुल्क मध्ये लास्ट जी भरती आली होती 2023-24 ला आली होती आणि तेव्हापासून ही भरती या ठिकाणी आली नाही। तर यामध्ये पद कोणत्याही शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्हाला सांगून देतो। पहिले जे पद असणार आहे निम्नलिखित लघुलेखकचं पद असणार आहे, यासाठी जे शैक्षणिक पात्रता लागणार आहे 10वी पास लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मिळवणे या ठिकाणी 30 शब्द प्रति मिनिट लागणार आहे किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि दुसरं जे पद यामध्ये राहते तर ती असते या ठिकाणी लघु टंकलेखकचं पद असणार आहे। यामध्ये जे शैक्षणिक पात्रता राहते तर यामध्ये सुद्धा टायपिंग लागते, एक लक्षात ठेवा, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। आणि त्याचबरोबर तिसरं जे पद असते जवान राज्य उत्पादन शुल्कचं पद असते, म्हणजे शिपायासारखं हे पद असते। राज्य उत्पादन शुल्क जे जवान आहे, जे जवानचा पद आहे जवान राज्य उत्पादन शुल्क, तर हे जे विद्यार्थी मिळवणं शिपाई सारखं पद आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, कोणते सर्टिफिकेट लागत नाही, कोणते यामध्ये टायपिंग वगैरे लागत नाही, फक्त तुम्ही 10वी पास आहे। तुम्हाला शिपाईमध्ये शिपाईला जवान म्हटलं जाते, ह्या राज्य उत्पादन शुल्क मध्ये जवान या पदामध्ये फॉर्म भरता येते फक्त 10वी पासवर मुला मुलींना, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये चालकचे सुद्धा यामध्ये चालकसाठी सुद्धा यामध्ये पद राहते। तर चालक पद राहते, यामध्ये चालकमध्ये 7वी पास पाहिजे आणि किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना पाहिजे आणि 3 वर्ष अनुभव असला पाहिजे। आणि त्याचबरोबर यामध्ये चपराशीचं सुद्धा पद राहते, चपराशीला सुद्धा शिक्षण 10वी पास लागते। एवढं काही शैक्षणिक पात्रता या पदामध्ये राहते। हे काही पद यामध्ये राज्य उत्पादन शुल्क मध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता राज्य उत्पादन शुल्कचं कामचं जर आपण पाहिलं तर एकदम शाही ड्युटी राहते विद्यार्थी मित्रांनो, सेम पोलिसांपेक्षाही शाही ड्युटी राज्य उत्पादन शुल्कची मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। कारण की त्यांना तेव्हा जावं लागते जेव्हा एखाद्या अड्ड्यामध्ये धाड जेव्हा टाकायची असेल किंवा ज्या ठिकाणचा माल जप्त करायचा आहे, जिथं अवैध त्या ठिकाणी माल येत आहे, ठीक आहे। तर हे काही त्यांना दारू जे काही दारूचे जे अड्डे आहे तर तिथं जाऊन जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना त्या ठिकाणी धाड टाकणं, हे काही कामं या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे काही अवैध काम आहे त्याच्यावर धाड टाकणं, ठीक आहे, तर हे काही काम जे राज्य उत्पादन शुल्क राहते, एक लक्षात ठेवा। आणि एकदम शाही ड्युट्या राज्य उत्पादन शुल्क। आणि राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा राज्य उत्पादन शुल्क मध्ये राहते। कोणत्या कॅटेगरीचे असाल तर सर्व कोणती कॅटेगरी असाल तर राज्य उत्पादन शुल्क मध्ये वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत आहे। SC ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा राज्य उत्पादन शुल्क मध्ये राहते। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र राहते। आणि फीचा जर आपण विचार केला तर यामध्ये जे खुला प्रवर्गासाठी 735 रुपये फी राहते आणि मागासवर्गीयांसाठी 660 रुपये फी यामध्ये राहते। तर शिपाईमध्ये जे फी आहे तर हे या ठिकाणी कमी राहते, लक्षात ठेवा। तर राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर यामध्ये मेन आपलं सिलेक्शन लेखी परीक्षा आणि ग्राउंडवरच होते। तर यामध्ये सर्वात अगोदर आपण सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न
प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. सामान्य ज्ञानचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. मराठी व्याकरणचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल यामध्ये जे 120 मार्काचा पेपर असणार आहे. 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. पेपरसाठी 1.5 घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम या ठिकाणी भेटणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असणार आहे. अशा प्रकारे आपला सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतला जाणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग पण कमी आहे, म्हणजे 4 जेव्हा आपले प्रश्न चुकणार आहे तेव्हा आपला एक जो प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस असणार आहे, अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. जसं तुम्ही 40 प्रश्न सोडवले, 40 प्रश्न तुमचे चुकीचे निघाले तर तुमचे जे विद्यार्थी मिळून या ठिकाणी 10 प्रश्न या ठिकाणी जे काही तुमचे बरोबर असणार आहे ते मायनस या ठिकाणी केले जाणार आहे. म्हणजे 4 जर प्रश्न चुकले तर एक जो आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. 4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25 सुद्धा निगेटिव्ह मार्किंग त्याला म्हटलं जाते. अशा प्रकारे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये काय असणार आहे तर यामध्ये असणार आहे ग्राउंड. तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 160 सेंटीमीटर आणि 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. आणि महिला उमेदवार जर असाल तर 50 किलोच्या वरचं वजन महिला उमेदवारांचा असला पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते. एवढे काही उंची छाती यामध्ये लागते. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं सेम पोलीस भरतीसारखंच ग्राउंड आहे. तर यामध्ये पुरुष उमेदवारांना 1500 मीटर रनिंग आहे. 1500 मीटर रनिंग आपल्याला 30 मार्कासाठी आहे आणि 100 मीटर आहे 30 मार्कासाठी आणि त्याचबरोबर गोळाफेक आहे 20 मार्कासाठी. अशा प्रकारे आपला 80 मार्काचा ग्राउंड या ठिकाणी होणार आहे. गोळाफेक तुमच्यासाठी प्लस पॉईंट यामध्ये आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे. 1 किलोमीटर रनिंगसाठी 30 मार्क असणार आहे. आणि दुसरा दौड महिला उमेदवारांसाठी 100 मीटर रनिंग आहे. 100 मीटर रनिंगसाठी 30 मार्क असणार आहे. आणि तिसरा दौड महिला उमेदवारांसाठी गोळाफेक आहे 20 मार्कासाठी. अशा प्रकारे 80 मार्काचा मैदानी चाचणी महिला उमेदवारांचा होणार आहे. तर 120 मार्काचा पेपर असणार आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये. आणि त्याचबरोबर 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी. अशा प्रकारे यामध्ये अशा प्रकारे यामध्ये निवड प्रक्रिया राज्य उत्पादन शुल्क भरतीमध्ये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे राज्य उत्पादन शुल्कची, तर ही भरती आता कोणत्या महिन्यामध्ये निघणार असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे हे लवकर या ठिकाणी भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. जवळपास तुम्ही धरून चला, ही जी लास्ट जी भरती आली होती राज्य उत्पादन शुल्क दारूबंदीची जी पोलीस भरती आली होती 2024ला लास्ट भरती आली होती. आता 2 वर्ष या ठिकाणी होत आले. तर यावर्षी नक्की ही राज्य उत्पादन शुल्कची भरती निघणार आहे. लवकरच ही भरती निघणार आहे. तर जवळपास तुम्ही धरून चला की एप्रिल ते मे महिन्यापर्यंत ही राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. वेळ अजूनही या ठिकाणी गेला नाही. तर मग तुम्ही काय करता, ज्यावेळेस फॉर्म भरणे चालू झाले त्यावेळेस तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो प्रिपरेशन करता, तयारी करता, त्यावेळेस ग्राउंड करता, त्यावेळेस पेपर तुम्ही करता. ठीक आहे. त्यावेळेस अभ्यास करता. असं या ठिकाणी आपलं झालं नाही पाहिजे. आता जरी आपण कंडिशन पाहिली, आताची जी कंडिशन पाहिली, याच्या अगोदर जेव्हा पोलीस भरतीचे ग्राउंडच्या तारखा जेव्हा आले होते त्यावेळेस जे ग्राउंड जे फुल भरलं राहतात एक लक्षात ठेवा. आणि आता जर ग्राउंडवर गेलं तर त्या ठिकाणी एकच दुक्कड विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. म्हणजे त्यावरून समजत आहे की भरपूर विद्यार्थ्यांनी ग्राउंड त्या ठिकाणी बंद केलेला आहे. तर आपल्याला रेग्युलरी ग्राउंड या ठिकाणी चालू ठेवायचा आहे आणि अभ्यास सुद्धा आपल्याला लायब्ररीमध्ये रेग्युलरी या ठिकाणी करायचं आहे. कारण की राज्य उत्पादन शुल्कची भरती येत आहे, हे सर्वात मोठी सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.